Good morning, children. I welcome you to the class of 9th in 2020 and 21 academic year. From today, we are going to study English subject. I have given you English subject book in PDF format which you want to download. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला इंग्रजी विषयाचं पाठ्यपुस्तक PDF स्वरूपात पाठवलेलं आहे. ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. This is the slide of glossary in the poem that we will learn today. Here you can understand the meaning of difficult words in the poem. This is our first session of English class. So let's discuss about poem Walk a Little Slower. It's a wonderful poem which shows relationship between the child and his father. Students, tell me, the word walk refer only to the act of walking. What does the poet actually mean to say that? The word walk in the poem not only refers to the act of walking, but it also involves every activity the child sees his father is doing. सदर कविता ही वडील आणि मुलगा या नात्यावर आधारलेली असून कवितेत आलेला वॉक म्हणजे चालणे हा शब्द चालण्याची क्रिया असा होतो असं कवीला कवितेत दर्शवायचं आहे का? तर चालणे हा शब्द केवळ चालण्याची क्रिया नव्हे तर त्यामध्ये मुलाला त्याचे वडील करीत असलेल्या क्रियांचा समावेश आहे. जस्ट ॲज अ डॉक्टर्स सन बिकम्स अ डॉक्टर, a lawyer's son becomes a lawyer, so a child follows in his father's footsteps. I will give one more fine example of footsteps of father. Mr. Baba Amte worked for the betterment of the Adivasis and people who were suffering from leprosy. His son, Vikas Amte, is working for the same cause. People say that he is following the footsteps of his father. ज्याप्रमाणे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा मुलगा वकील होतो, म्हणजेच मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्याच दिशेने मार्गक्रमण करतो. बाबा आमटे यांनी आदिवासी आणि कुष्ठरोग्यांच्या कल्याणासाठी आयुष्यभर कष्ट घेतले आणि त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा विकास आमटे याने सुद्धा तेच व्रत हाती घेतलं. आणि अगदी त्याच प्रकारे या कवितेतील मुलालाही आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत वडिलांसारखं यशस्वी व्हायचं आहे. आपण आज जी कविता अभ्यासणार आहोत त्यात एकूण 4 कडवी आहेत. त्यातील पहिलं कडवं, फर्स्ट स्टांजा. आय विल रीड द फर्स्ट स्टांजा, देन आय विल एक्सप्लेन इट. Walk a little slower, Daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. Explanation. The speaker of the poem is a small child. He requesting his father to walk slowly or do action slowly because he is too small to follow to understand his father. The child further says that he wants to follow his actions like how he speaks, how he walks, how he does his works. He requests his father to action slowly so that he can imitate or copy him to avoid failure. He wants to be a successful person like his father. कवितेत एक छोटा मुलगा आणि त्याचे वडील असे एकूण 2 पात्र असून मुलगा हा कवितेचा निवेदक आहे, म्हणजेच नरेटर आहे. तर हा छोटासा मुलगा आपल्या वडिलांना सावकाश चालण्याची विनंती करतो. येथे सावकाश चालणे याचा अर्थ काय आहे? तर वडील करीत असलेले कार्य किंवा कृती होय. जगातल्या कोणत्याही बालकासाठी त्याचे आईवडील हे पहिले आदर्श असतात. प्रत्येक मुलगा वडिलांच्या प्रत्येक क्रियांचं, कृतींचं निरीक्षण करत असतो. ते ज्याप्रमाणे वागतात, बोलतात, चालतात किंवा काम करतात अशा सर्व गोष्टींचं मूल अनुकरण करत असतं. वडिलांकडून अनेक गोष्टी मुलगा हा अनुकरणाच्या माध्यमातून शिकत असतो. आणि या कवितेतील मुलालाही वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून वडिलांसारखंच यश संपादन करायचं आहे. आणि म्हणून
वडिलांना उद्देशून तो म्हणतो, तुम्ही करत असलेल्या कृती, तुम्ही घेत असलेले निर्णय सावकाश घ्या, जेणेकरून माझ्या लहान वयाच्या मुलाच्या ते आकलनात येईल आणि त्याचा वापर मी यशस्वी वाटचालीसाठी त्याचा उपयोग करेन. नाव द सेकंड स्टांझा. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी, सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. एक्सप्लेनेशन. He requests his father that his actions are very fast, so it is hard to understand for the child. He requesting his father to do actions slowly as he is his role model and he wants to follow on the paths of his father. He wants to imitate him as his father is a leader for him. दुसऱ्या कडव्यामध्ये तो छोटा मुलगा आपल्या वडिलांना विनंती करतो की तुमची पावलं म्हणजेच त्यांनी केलेल्या कृती, त्यांनी घेतलेले निर्णय कधीकधी अतिशय जलद रीतीने घेतलेले असतात आणि मला काही वेळा त्या समजून घेणं खूप अवघड जातं आणि म्हणून तुम्ही सावकाश चला, म्हणजेच निर्णय घेताना मला समजेल अशा पद्धतीने कृती करा किंवा निर्णय घ्या, कारण तुम्ही मला मार्गदर्शन करत आहात आणि तुम्ही घेत असलेले निर्णय, तुम्ही करत असलेल्या कृती मला आत्मसात करायच्या आहेत, मला समजून घ्यायच्या आहेत, कारण तुम्ही माझे लीडर आहात आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली मी तुमच्या सगळ्या कृती, निर्णय, एकूणच तुम्ही दिलेले चांगले संस्कार आत्मसात करून एक यशस्वी व्यक्ती म्हणून मला नावारूपास यायचं आहे. नाव द थर्ड स्टांझा. सम डे when I am all grown up, you are what I want to be, then I will have a little child who will want to follow me. Explanation. Further, the child says, year after, when he becomes a grown-up person, he will be exactly like his father, and when the child will have a little child, he wants his child will learn all from him. In short, the child in this poem would hand over all the teaching to his child, means to the next generation, that he had learned from his father. तिसऱ्या कडव्यात वडिलांना उद्देशून तो म्हणतो, काही वर्षांनी मी तुमच्यासारखाच प्रौढ व्यक्ती झालेलो असेल, म्हणजेच मोठा झालेलो असेल, अगदी हुबेहूब तुमच्यासारखाच दिसण्याने, कृतीने, निर्णयाने, एकूणच संस्काराने सुद्धा. त्यावेळी मलाही एक छोटंसं मूल असेल, त्यालाही माझं अनुकरण करायचं असेल, त्यालाही माझ्याकडून खूप काही शिकायचं असेल, जसं आज मी तुमच्याकडे बघून खूप साऱ्या गोष्टी शिकलो, अगदी त्याच प्रकारे माझ्या छोट्या मुलालाही माझं अनुकरण करण्याची इच्छा असेल. थोडक्यात चांगल्या विचारांची, चांगल्या कृतींची, चांगल्या संस्कारांची देवाणघेवाण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परावर्तित होईल. नाव द फोर्थ स्टांझा. And I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. Explanation. He wants to teach his child what he is learning now from his father. He doesn't want to mistake while guiding his child. So to understand his father, his actions, his decisions, his manners better, the child is requesting to be a little slower in actions. The child is following his father and he wants to give his next generation. तो पुढे म्हणतोय, मी प्रौढ झाल्यावर, मोठा झाल्यावर मला माझं अनुकरण करणारा छोटासा मुलगा असेल आणि मला त्याला योग्य ते मार्गदर्शन करायचं आहे. आणि मग मला आठवेल की माझ्या वडिलांनी घेतलेले निर्णय, कृती, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं एवढंच नव्हे तर त्यांच्यामध्ये असणारा शूरपणा, चिकाटीपणा, दयाळू वृत्ती, उदारपणा, शूरपणा, संयमी वृत्ती, नम्रपणा,
निश्चयी वृत्ती असे इतर अनेक गुण मी तुमच्याकडून शिकलो आणि ते अगदी योग्य होतं, बरोबर होतं. आणि हे सर्व गुण तुमच्याकडून आत्मसात करून मी माझ्या मुलाला योग्य मार्गदर्शनासह शिकवेन. These are the slides of homework. You want to complete it in your notebook and check it out with your English teacher when school starts. या 2 स्लाइड्समध्ये दिलेला होमवर्क तुम्ही तुमच्या वहीत पूर्ण करायचा आहे. जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा आपल्या इंग्रजी विषय शिक्षकाकडून तो होमवर्क तपासून घ्यायचा आहे. Now it's our last slide. This is the format of question paper. It is very important for study planning. We will discuss on it briefly in the next session. Thank you.